आज मी तुम्हाला सांगणार आहे की खिसणीच्या साहाय्याने आपल्या साध्या वाती कशा बनवायच्या ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, खिसणीचा खूप छान असा आपल्याला वापर येतो। अशा पद्धतीने कापूस जो आहे तो आपल्याला पिंजून घ्यायचा आहे आणि खिसणीच्या साहाय्याने खूप सुंदर आणि छान आपल्याला वाती तयार करता येतात। तर आता ही अशी मोठी मी वात अगोदर तयार करून ठेवलेली आहे। तर याचा वापर करून या वातीचा आपल्याला खिसणीच्या मदतीने सुंदर मार्केटसारख्या वाती आता आपल्याला बनवायच्या आहेत। आणि आता सणवाराचे दिवस आलेले आहेत तर वाती आपल्याला भरपूर लागतात। तर आता बघू शकता अशा पद्धतीने मी कापूस घेतलेला आहे। आपल्याला थोडासा अशा असं ओढून आपल्याला थोडासा वाती बनवायच्या आहेत। कापूस पिंजून आपल्याला असं स्टेप बाय स्टेप वाती आधी बनवून घ्यायच्या आहेत आणि नंतर एक मोठी वात बनवल्यानंतर आपल्याला खिसणीला गुंडाळून आपल्याला सुंदर एकसारख्या अशा वाती तयार करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या वाती नक्की तयार करा। तर आपण रेग्युलर हातावर ज्या वाती करतो ना मैत्रिणींनो, त्या खूप कमी जास्त होतात। तर अशा पद्धतीने तुम्ही खिसणीचा वापर करून जर वाती केल्या ना तर खूप सुंदर आणि छान आपल्या वाती बनतात, एकसारख्या बनतात की जेणेकरून आपण ज्यावेळेस डीमार्टमधून किंवा आपण एखाद्या किराणा दुकानातून ज्यावेळेस वाती खरेदी करतो त्यांच्या कशा अशा एकसारख्या असतात, ते मशीनवर करतात त्याच्यामुळे त्यांच्या एकसारख्या होतात। तर त्या एकसारख्या वाती मशीनसारख्या कशा बनवायच्या ते मी आज सांगणार आहे। तर स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा, व्हिडिओ स्किप करू नका। तर बघू शकता अशा पद्धतीने एक मोठी वात जी आहे ती आता आपल्याला खिसणीला गुंडाळून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने हलक्या हाताने तुम्ही घ्या, जास्त ओढू नका, कारण कापूस हा नाजूक असतो, जास्त ओढला तर तुटण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने तुम्ही जर हलक्या हाताने एकसारख्या जर असं गुंडाळत राहिला तर तुमच्या सुंदर अशा छान वाती नक्की तयार होतील। तर आता मी आजच्यात असं काढून दाखवणार आहे तुम्हाला। तर आजच्यात असं आपल्याला काढायचं आहे आणि नंतर आपल्याला दोन्हीकडून कटिंग करून घ्यायचं आहे। तर आपल्या वाती एकसारख्या छान आणि मशीनवर जशा करतात तशा होणार आहेत। आता मी कटिंग करून घेतलेला आहे। जो इकडचा भाग आहे मध्य तोही काढलेला आहे आणि तोही आपल्याला आता कटिंग करून घ्यायचा आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या सुंदर एकसारख्या वाती नक्की तयार करा आणि मार्केटसारख्या वाती आपल्या येथे झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही सुंदर वाती नक्की तयार करून बघा। तर काहीच वेळ लागत नाही मैत्रिणींनो, एक कात्री, कापूस आणि खिसणी एवढंच आपल्याला लागत आहे। तर बघू शकता आता इथे कॅरी बॅग आहे, मी कॅरी बॅगमध्ये घालते। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कॅरी बॅगमध्ये घालून ठेवा। ज्या वेळेस तुम्हाला दिव्यात घालायला वाती लागतील त्यावेळेस तुम्ही काढा। एवढीच बघा असती वाती, ह्या सुद्धा 10 रुपयाला 15 रुपयाला तुम्हाला दिल्या जातात। म्हणजे फक्त मशीनवर त्यांनी केल्यामुळे त्याचे रेट वाढतात आणि फक्त एकसारख्या असतात। तर अशा पद्धतीने एवढीच वाती तुम्हाला 10 ते 15 रुपयाला मिळतात। तर अशा पद्धतीने फुलवातीसुद्धा मी दाखवलेल्या आहेत। तर आता फुलवाती हाताने कशा करायच्या ते मी दाखवते। अशा पद्धतीने एक पिरा घालायचा आहे, मग दुसरा पिरा घालून घ्यायचा आहे, मग तिसरा पिरा घालायचा आहे, चौथा पिरा घालायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला 5 पिरे घालायचे आहेत। आपण मोदक कसं करतो त्या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि ही 5ही पिरे आपल्याला एकत्र करायची आहेत। तर ह्या पद्धतीने तुम्ही फुलवाती नक्की तयार करून बघा। तर बघू शकता आपली सुंदर फुलवात मोगऱ्याच्या फुलासारखी कशी छान झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की फुलवाती आणि साध्या वाती नक्की तयार करून बघा। कसं आहे, आता सणवाराचे दिवस आलेले आहेत, घरात पण भरपूर कामं असतं, मग वाती करायला आपल्याकडे वेळ नसतो। तर तुम्ही अगोदरच जर करून घेतलं ना तर आपल्याला पूजाला पण फास्टमध्ये वाती घेऊन पूजा करता येते, आरती लावता येते। तर तुम्हाला ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस अशा साध्या वाती आणि फुलवाती तुम्ही नक्की तयार करून ठेवा की जेणेकरून तुमची गडबड होणार नाही, घाई होणार नाही आणि तुम्हालाही पूजेच्या वेळेस पटकन ती वाती घेऊन तुम्हाला पूजा वगैरे करता येईल। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की साध्या वाती आणि फुलवाती तयार करून बघा। मी सर्व काही सविस्तर तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्ही शेअर केल्यामुळे इतरांना सुद्धा साध्या वाती, फुलवाती कशा बनवायच्या याची माहिती कळेल
आणि तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील की जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर ते तुमच्याकडे येतील. तर अशा पद्धतीने साध्या वाती खूप सुंदर एकसारख्या झालेल्या आहेत. तुम्ही अशा पद्धतीने करून कॅरी बॅगमध्ये ठेवू शकता की जेणेकरून ज्या ज्या वेळेस लागल त्या त्या वेळेस तुम्ही काढून दिवापाशी दिवा लावू शकता. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.